नमस्कार मंडळी, मी नितीन मोरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे नितीन मोरे ब्लॉग्स। मित्रांनो, आज मी आलो आहे बोरिवली वेस्टला आणि आता मी आहे बाबई नाक्यावरती आणि आज मी तुम्हाला आहे ना बोरिवलीमधला सगळ्यात फेमस असा वडापाव दाखवणार आहे, तो म्हणजे मंगेश वडापाव। मित्रांनो, बाबई नाक्यावरून आहे ना या साईडला हा बोरिवली स्टेशनला जाणारा रोड आहे आणि नाक्याच्या ह्या लेफ्ट साईडला ना इकडे त्यांचं स्टॉल आहे वडापावचं। मित्रांनो, आपलं आहे ना आता एक सिरीज चालू केली आहे मी वडापावची। काल तर मी एक व्हिडिओ टाकली होती जी होती विलेपार्ले ईस्टवरती, तिथले मी 3 फेमस वडापाव टाकला, एकच वडापाव दाखवणार आहे। हे वडापावचा स्टॉल आणि इथे गर्दी कशा प्रकारे आहे ना ते बघा। धनिया कोण काटतात? त्या स्टॉलचे ओनर आहेत ना इथेच समोर आहेत, आपण त्यांना भेटूया आणि त्यांना विचारूया। मंगेश पंडित। आणि हे शॉप कधीपासून आहे काका तुमच्या इथे चालू? आली जवळजवळ 35 वर्ष झाली। 35 वर्षापासून हा एकच स्टॉल आहे की ते अजून तुमचं अजून एक स्टेशनला आहे? अजून स्टेशनला आहे का? कुठे स्टेशनला? बोरिवली वेस्टला। बोरिवली वेस्टला दोन्ही सुद्धा बोरिवली वेस्टलाच आहेत। ते कुठे आहे तिकडे? चंदावरकर रोड। कोणता? चंदावरकर रोड। ओके, चंदावरकर रोडला दुसरं तुमचं स्टॉल आहे का? राजमहल हॉटेल आहे त्याच्या समोर। ओके, आणि याची सुरुवात कशी काय केली तुम्ही? ॲक्च्युली माझ्या मोठ्या भावाने सुरुवात केली। ओके, आणि मग त्याच्यानंतर त्यांना जॉब लागला म्हणून मग मी या धंद्यामध्ये आलो। ओके, त्यानंतर मग तुम्ही हा कंटिन्यू केला तेव्हापासून ते आतापर्यंत तुम्हीच चालवते? तुमच्यासोबत अजून कोण आहे असं की? पण असतात। ओके, भाऊ आहे, आता तो मोठा भाऊ राहिला नाही, म्हणजे ते पुतण्या वगैरे असतो आमच्याबरोबर। ओके, तुमच्या वडापावला टेस्टी वडापाव असं नाव दिले तुम्ही, असं काय तुमच्या वडापावमध्ये की लोक एवढी गर्दी करतात तुमचा वडापाव घ्यायला? ॲक्च्युली आम्ही आता ते सगळं माल तर आम्ही एकदम सगळं चांगलाच वापरतो, प्लस सगळं चटणी मसाला वगैरे सगळं घरी बनवतो। माणसं फक्त इकडे येऊन हे करतात। हे तुमचं तुम्ही घरीच बनवतो म्हणजे घरातल्याच माणसांनी मसाला वगैरे बनवतो, बाकी काय हे आहे बाकी प्रिपरेशनसाठी। ओके, म्हणजे रूम जागा आहे, मसाला वगैरे अजूनही घरी बनवतो। जातात तुमच्या दिवसाला त्याचा काय अंदाज वगैरे काय असा आहे? 700 जातात। 500-700 एवढे तुमच्या दिवसाला जातात। ओके, चला मित्रांनो, आपण त्यांच्या इथे बघा, यांच्याकडे आहे ना पट्टी समोसा आहे, त्यानंतर यांचा हा फेमस वडा आणि इथे समोसे आहेत। तर यांच्याकडून आपण यांना वडा घ्याव्या आणि आपण यांचा वडापाव टेस्ट करून बघूया। हा पंजाबी समोसा आहे का? आता तर सध्या गर्दी कमी आहे आणि इथे बघा असं पहिला मला वाटतं वडापाव शॉप असेल जिथे पब्लिकला हँडल करण्यासाठी लाईन हँडल करण्यासाठी आहे ना सिक्युरिटी गार्ड ठेवलेले आहेत। तर तुम्ही विचार करायला लागत असेल कितने साल से यहाँ पे? 4 साल से, कोरोना के बाद। कोरोना के बाद से आप यहाँ पे? कितना लाइन रहते हैं फिर भी यहाँ पे? जोमेटो तो उधर अंदर है। जोमेटो कितना लंबा लाइन लगता है? लाइन लगता है 30-35, एक तरफ 30-35 आदमी होते हैं, एक तरफ 30 2 लाइन लगती है। अच्छा, 2 लाइन। लसूण चटनी है ना? ये कोणती चटणी आहे? गोड आहे। ओके, ही गोड चटणी कसली आहे? खजूरची। ओके, कसे आहेत ते? खूप म्हणतात की हा यांचा वडा खूप टेस्टी आहे म्हणून, ऐकून तर खूप होतो। छान आहे, खूप छान आहे वडापाव। आणि या वडापावला आहे ना मी 4.5 रेटिंग देईन। मला तुम्ही ऑनलाईनसुद्धा ऑर्डर घेता का? हो, ऑनलाईन म्हणजे आता 6 महिने झाले झोमॅटो चालू केलं आहे। हा, हे चांगला रिस्पॉन्स आहे। ऑर्डर वगैरे असतात झोमॅटोच्या। मिनिमम कितीची ऑर्डर घ्यावी लागते झोमॅटोवरती? नाही, कितीची पण ऑर्डर चालते। अच्छा, कितीची पण ऑर्डर चालते? एक वडापावची पण ऑर्डर जाते। अच्छा, आणि हे ओपन कधी असतं तुमचं? दर दिवशी ओपन असते कसं? बंद किती वाजता चालू करता? दर दिवशी बंद नसतं। दर दिवशी किती वाजता चालू करता तुम्ही? 4 वाजता चालू होतं, 4 ते 10। 4 ते 10 पर्यंत चालू असतं आणि गर्दी नेहमी अशीच असते का इथे? गर्दी असते, सॅटर्डे संडे जास्त असतं, बंद कधीच नसतो ना? ठीक आहे, चालेल। चला का, तुम्हाला भेटून खूप छान वाटलं। तुम्ही बाबई नाक्यावरती राहत असाल ना किंवा बोरिवलीच्या आसपास कुठे, तर नक्की यांच्या स्टॉलवरती येऊन व्हिजिट करा आणि यांचा वडा टेस्ट करा। खूप छान आहे वडा इथे। आणि जर तुम्ही येऊ नाही शकलात ना तर तुम्हाला इथे ऑनलाईन व्हिडिओ कशी वाटली ना हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडले असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि तंदुरुस्त राहा। धन्यवाद।